कोणताही विंचू केवढ्याला? 5 रुपयाला. एक माणूस आला, त्याला काही घ्यायचा नव्हता विंचू, पण चौकशी करावं म्हटलं. बरेच लोक अशी चौकशीच करत राहतात, काही घेणं नाही देणं नाही. महाराज कुठले, काय करायचे, बाजारात फिरत असतात. तो म्हटला आपल्याला घ्यायचं नाही, पण हे जरा विचित्र वाटतंय, विंचू विकायला आणणं ही क्रियाच विचित्र, अजून कोणी आणलेली नाही. बरं आणे ना. विंचू वेगवेगळे आहेत आणि भाव एकच, ही आणखी विचित्र गोष्ट. भाव कमी जास्त पाहिजे, काय करायचंय का त्याला, पण तरीच मनामध्ये विचार. त्याने जाऊन विचारलं, बाबा तुम्ही हे विंचू विकायला आणले, विंचू एकतर कोणी विकत नाही, कोणी विकत घेत नाही, फुकट दिला तरी कोणी घेणार नाही. घेतील का तुमच्या गावचे लोक? नाही घेणार, कुठलेच घेणार. मग या विंचवाची किंमत वेगवेगळी ठेवायला पाहिजे होती ना. तो काळा विंचू आहे तर 2-3 रुपयाला विकायचा, काळा आहे म्हणून. थोडा तांबडा पिवळा असेल तर जास्त किमतीला विकायचं, मोठा असेल जास्त किमतीला, लहान असेल लहान किमतीला. सगळ्याची किंमत सारखी कशी? त्या विकणाऱ्यानं उत्तर दिलं होतं. तो म्हणे विंचू काळा असो की गोरा असो, लहाना असो की मोठा असो, त्याचा दणका सारखाच असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. तसं संसार कोणाचा छोटा असो की मोठा असो, दणका संसार दुःख मूळ. तिथं काही पद आहे का? गरीबाचा संसार दुःख मूळ असं लिहिलंय. अडाण्यांचा संसार दुःख मूळ आणि शहाण्यांचा संसार सुखाचं मूळ असं काय आहे? संसार म्हटलं की तो दुःख देणार. मग या संसारातील काहीही मिळवलं तरी ते दुःखालाच कारण. प्रभू झाला तरी संसाराचा दास. प्रभू म्हणजे राजा, सत्ताधीश. राजा जरी झाला तरी तो संसाराचा कोण आहे? दास. आणि दास म्हटलं की दुःखालाच. दास म्हटलं की स्वतंत्रता नाहीच आहे. म्हणून या जगातील काहीही मिळवलं तरी धन्यतेचे उद्गार कोणी काढणार? पण संतांनी काढले. धन्य झालो आता याचे संदेह नाही, धन्य झालो आता याचे संदेह नाही, धन्य झालो आता याचे संदेह नाही, धन्य झालो याचे संदेह नाही. न पडे या बाई काळा हाती, न पडे या बाई काळा हाती, धन्य झालो आता याचे संदेह नाही, धन्य झालो आता याचे संदेह नाही. न पडे या बाई काळा हाती, न पडे या बाई काळा हाती, धन्य झालो आता याचे संदेह नाही, धन्य झालो आता याचे संदेह नाही. राजा जरी झाला तरी स्वतःच्या जीवनासंबंधानं तो असं म्हणू शकत नाही मी पूर्ण झालो, मी सुखी झालो, मी धन्य झालो. पण संतांनी म्हटलं धन्य झालो आता यासी संदेह नाही. न पडे या बाही काळा हाती. आता आम्ही काळाच्या तावडीत सापडू शकत नाही. मरण माझी मरून गेले, मज केले अमर. आपुले मरण पाहिले म्या डोळा. त्या मरणालाच आम्ही मारून टाकलं, आम्ही धन्य झालो, आमचं जीवन पूर्ण झालं. मग अशी प्रमाण बोलून गेलो आपण. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत स्वानंदाची डोही. आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची. तुका म्हणे खातो आनंदाची लाडू, ग्यारे चरफडू नका तुम्ही. कशाचे लाडू खातो आम्ही? आनंदाचे. सगळा आनंदच. म्हटले दुःख, दुःख ते कैची नाही स्वप्नाशी. तुकोबाराय म्हटले दुःख कसं असतं ते स्वप्नात सुद्धा येत नाही आमच्या. आणि आपलं कसं आहे, आपल्याला स्वप्न सुद्धा सुखाचे पडेना. आरबळून उठतो मध्यरात्री, काय झालं, काय बिबट्या आला. ते म्हणतात अरे घरात झोपलाय कसला बिबट्या? स्वप्नात आलेला असतो. येतो ना इकडे ह्या भागात बिबटे येत असतील ना. आमच्या तिकडे 100% बागायत असल्यामुळं काय कधी कधी काय होतं, बिबटे येतात. नाहीतर कधी कधी चोरच बिबटे आणतात, म्हणजे अफवा पसरवतात. एकदा तर त्या बिबट्याने आमचं चालणं फिरणंच बंद करून टाकलं. तिकडच्या आश्रमात महिनाभर आजूबाजूला त्याची कृपा म्हणूनच मग काय झालं, आम्ही ते चालण्याचं मशीनच घेऊन आलो. म्हटलं घरातली घरातच चालू. लक्षात आलं. आपल्याला सुख हे स्वप्नात सुद्धा प्राप्त होत नाही. आणि त्यांना ते म्हणतात दुःख ते कैचे नये स्वप्नाशी.
ही स्थिती त्यांना जी प्राप्त झाली ती त्यांनी खरी स्वातंत्र्यता मिळवली. जीवनाचं खरं फळ त्यांना काय झालं, प्राप्त झालं. भगवत प्राप्ती खेरीज, भगवत दर्शनाखेरीज जीवनाचं कोणतंही साचं फळ संतांनी मानलेलं नाही. भगवान शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, लब्धा विद्या राजमान्या ततः किम, प्राप्ता संपत प्राभवाढ्या ततः किम, भुक्ता नारी सुंदरांगी ततः किम, येन स्वात्मानैव साक्षात्कृतो भूत. बरेच श्लोक आहेत, एक सांगतो गरीबी हटाव योजना, थोडं बहुत सांगून पुढे चालायचं. आचार्य म्हणतात, जर परमात्म्याचा साक्षात्कार केला नाही आणि दुसरं सगळंच मिळवलं तरी देखील ततः किम, त्याने काय होणार आहे, काय फरक पडेल, पुन्हा जन्म चुकेल का, पुन्हा जन्म मरण ते दुःख चुकेल का, पुन्हा गर्भवास चुकेल का, काही मिळवलं, काय काय मिळवलं. लब्धा विद्या राजमान्या ततः किम, राजमान्या विद्या लब्धा, सरकार मान्य विद्या एखाद्याने मिळवली, शाळा शिकला भरमसाठ, MA PhD LLB है ना, BA MS सगळं काही शिकलं पाहिजे, काय अडचण नाही. पण ते शिकल्याने काय देव प्राप्त होईल का, काय होईल बरं, शिकून प्राप्त, शिकल्याने काय होतं, शाळा शिकल्याने देव मिळतो का, सगळे दुःख नाहीसे होतात का, शिकायचं नसतं का, शिकायचं असतं, लौकिकाचा भाग आहे. होऊन काय होतं, शाळा शिकल्याने खूप 2 वेळच्या पोटाची भ्रांती दूर होते. तुमच्या भागात कितव्या वर्षी नोकरीला लागतात लोक, मराठीतच बोललोय मी आता. नाही चुकला प्रश्न कसा चुकला, एक शब्द घालायला पाहिजे, लागले तर. लागले तर कितव्या वर्षी लागतात साधारणतः, 25. फार भाग्यवान तो, 30-35, काही फार तपस्वी त्याच्यामध्ये. आम्ही गमतीनं सांगत असतो, काहींचं ते नोकरीला लागणं आणि रिटायर्ड होणं याच्यात अंतरच राहत नाही. विठ्ठला ठीक आहे, शिकून काय झालं, 2 वेळ पोटाची भ्रांती फक्त दूर झाली. पण 2 वेळची भ्रांती दूर होण्याकरिता त्याला ते शिक्षण घ्यावं लागलं. किती काळ घातला त्याने, कितव्या वर्षी शाळेत जातात, पहिले जायचे 6 वर्ष, आता नाही, आता अवघड आहे. 3ऱ्या-4थ्या वर्षीच घालतात ना, काय त्या शाळेचे नाव आहेत ना, काय का बालवाडी, त्यांना आणखीन इंग्रजीत काहीतरी, हा LKG UKG काय असेल ते तुम्हाला लेकरा बाळाला ठाऊक आहे सगळं. अनुभवी संत आहेत सगळे. असो, म्हणजे 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी शाळेत जातो तो, थेट 25व्या वर्षापर्यंत पकडून झाला नोकरीला लागला. किती वर्ष शिकला तो, 21 वर्ष. 21 वर्ष त्याने ज्ञान मिळवलं. कशाचं ज्ञान, भाकरीचं ज्ञान. लक्षात आलं, 2 वेळची भ्रांती दूर होईल हे ज्ञान. पशुपक्ष्यांना तर तेही मिळवण्याची गरज नाही. त्यांना पोट भरण्याचं ज्ञान मिळवण्यासाठी कुठं विद्यापीठात जावं लागतंय. पाहिलंय तुम्ही, काही माकडं गेली विद्यापीठात, पदवी मिळवली नाही. जन्म झाला त्यांना थोडं उड्या मारता यायला लागले, गेले झाडावर, आले फळ तोडून खाऊ. माणसाला फक्त पोटाचं ज्ञान मिळवायसाठी 21 वर्ष खर्च करावी लागतात. माणसं करतात, मला हे सांगायचं, केवळ पोट भरण्याचं ज्ञान मिळवण्याकरिता माणसं वयाची 21 वर्षे खर्च करतात. पण ज्या ज्ञानानं मुक्ती मिळेल, जन्म मरण चुकेल, हे समूळ दुःख नष्ट होईल, ते ज्ञान मिळवायला किती प्रयत्न करतात. कशाचा, डोंबल्याचा प्रयत्न. कीर्तनात सुद्धा बसणं जीवावर येतं. विठ्ठला सर्व सुखाची आशा जन्म गेला, पुढचं पद महत्वाचं आहे. क्षण एक मुक्ती यत्न म्हणजे प्रयत्न. एक क्षण सुद्धा मुक्तीसाठी प्रयत्न केला नाही. आणि तिकडं 21 वर्ष केवळ पोट भरण्याचं ज्ञान मिळवण्यासाठी माणसानं काय केला, प्रयत्न केला. विद्यापीठातील विद्या, ती विद्या काय अध्यात्म विद्या, विद्यानाम अशी थोडीच आहे की विद्यापीठात शिकला म्हणजे मग मरण माझे मरुणी गेले असं म्हणेल तो. सगळं दुःख माझं नष्ट झालं, मला सर्व सुख प्राप्त झालं असं म्हणेल का तो? नाही म्हणणार. कारण ती विद्या कुठली आहे, विद्यापीठातली आहे. गमतीनं सांगत असतो आम्ही, विद्यापीठातली विद्या. कोण, कशाची विद्या, तिथंच शब्द हेरफेर करायचा, पिठाची विद्या. विठ्ठला लब्धा
मेधा विद्या राजमान्या ततः किम, दुसरी गोष्ट सांगितली, प्राप्ता संपत प्रभावाढ्या ततः किम, एखाद्याने प्रभावशाली संपत्ती मिळवली ततः किम, श्रीमंत झाला म्हणजे काय त्याची सगळी दुःख नाहीशी झाली का? देवदर्शन झालं का? आत्मदर्शन झालं का? आत्मसाक्षात्कार झाला का? नाही. हा, तिकीट काढून देवळात लवकर जाता येईल, देव नाही प्राप्त. भुक्तानारी सुंदरांगी ततः किम, जगातील सर्वात सुंदर स्त्री एखाद्याला पत्नी म्हणून लाभली म्हणून काय तो मुक्त झाला का? ततः किम, येण स्वात्मानैव साक्षात कृतो भूत, जे मिळविल्यानं ज्याच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार परमात्म्याचं दर्शन होणार नाही असं काहीही मिळवलं तर आचार्य म्हणतात काय उपयोग विठ्ठल. असं काही मिळवावं की आता काही मिळवायचं शिल्लकच राहू नये, त्याला फळ म्हणतात. फळ शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगतो तुम्हाला, शास्त्रीय अर्थ नाही सांगत बस. आपण एखाद्या झाडाचं बीज लावतो, त्याला अंकुर फुटतो, त्याचं रोपट्यात रूपांतरण होतं, वृक्ष होतं, त्याची मुळं, खोड, फांद्या, पुढं पानं, फुलं आणि शेवटी फळाच्या नंतर काय असतं का तुमच्याकडे? शेवटी काय? फळ. एखाद्या झाडाला सगळं झालं फळ झालं नाही, माणसं म्हणतात निष्फळ आहे. लक्षात आलं? फळ शेवट म्हणजे फळ शब्दाचा अर्थ आहे शेवट, ज्याच्या नंतर काहीच नसतं त्याला म्हणतात फळ. मग जीवनाचं साचं फळ नेमकं काय आहे की जे मिळवल्यानंतर काहीच मिळवण्याची गरज नाही? घर बांधणं हे साचं फळ आहे का? घर बांधलं, तो म्हणतो का आता जगात मला काहीच मिळवायचं शिल्लक नाही? नाही. ते घर बांधलं तरी गज वर काढलेले असतात, त्या घराचं नाव दिलेलं असतं तृप्ती. डोंबल्याची तृप्ती का? गज का काढले? पुढच्या वर्षी बांधू म्हटलं. आशा संपली का? नाही संपली. साचं फळ आहे का ते? घर बांधणं. मग अशी तर चरण तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखील, तिथं काही तुकोबारायने लिहिलं का? बंगलाची एक बांधिली असं काही आहे का? लग्नाची एक केली, निवडणुकीची एक जिंकली असं काही आहे का? नाही, विठ्ठलाची एक. असा आहे. अतृप्ता हा मानवा हा सर्वे याता या सेंती. मला चिंता एवढीच आहे की तुम्हाला किती कळतंय काय कळतंय की नाही. बाकीचं मी बोलतो, एक चरण झालं तरी पुरेसं आहे. कीर्तन म्हणून जर दुसरंच काही ऐकायची तुम्हाला सवय असेल त्याला मी माझा नाही इलाज आहे. कीर्तन म्हणून अलीकडे दुसऱ्याच गोष्टी जगाच्या समोर येत आहेत, हे दुर्दैव आहे. कीर्तनात ऐकत असताना कीर्तनच ऐकण्याची काय ठेवावी अपेक्षा ठेवावी? मला सांगा बरं. आता जे लोक तमाशा पाहायला जातात, उदाहरण सांगतो, तमाशा पाहायला जातात, जाणं वाईट आहे की चुकीचं आहे की बरोबर त्याची चर्चा आपल्याला करायची. पण जाणारे लोक त्यांनी कधी अशी आशा ठेवली का चला आज तमाशाला जाऊ, 2-4 ओव्या तरी ऐकायला मिळतील, एखाद दुसरा श्लोक तरी तो माणूस सांगेल, एखाद्या अभंगाचं चरण तरी सांगेल, अशी अपेक्षा ठेवतात का कोण? तमाशाचे प्रेक्षक. ते चांगले म्हणायचे, कारण ते तमाशा पाहायला जात असताना तमाशाच पाहायला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवून जात असतात. कीर्तनाचा श्रोता मात्र त्याने काय अपेक्षा ठेवावी? आज ओव्या ऐकायला मिळतील, अभंग श्लोक ऐकायला मिळेल, काहीतरी संत चरित्र ऐकायला मिळेल, ही अपेक्षा ठेवली तर तो खरा श्रोता, नाहीतर त्या तमाशाच्या प्रेक्षकापेक्षा हीन. विठ्ठल फळ शब्दाचा अर्थ आहे शेवट. जे मिळवल्यानंतर आता काहीच मिळवण्याची आवश्यकता नाही त्याला म्हणतात फळ, आणि त्याला म्हणतात साचं फळ. ही बाकीची जी फळ आहेत ती साची फळं नाहीत. ती कितीही मिळवली तरी तृप्ती होत नाही. अतृप्ता हा मानवा हा सर्वे आता या सेंती. हा श्लोक मी तुम्हाला सांगत होतो. धनेषु जीवितव्येषु स्त्रीषु भोजनवृत्तीषु अतृप्ता हा मानवा हा सर्वे आता या सेंती. शास्त्रकारांनी सांगितलं, या जगामध्ये जेवढे लोक आतापर्यंत मेले, जेवढे आता आहेत आणि जेवढे पुढे मरणार आहे, हे सगळे लोक अतृप्तच राहिलेले आहेत या 4 गोष्टीच्या बाबतीत. कितीही मिळवलं तरी. कोणत्या? धनेषु धन. किती मिळवलं म्हणजे बस वाटतो, बस झालं आता पुरेसं झालं नाही.
लोक सांगतात की नाही, महात्मे गेल्यानंतर संसारिक लोकांनी त्यांना काय दाखवावं याचं देखील भान ठेवलं पाहिजे. संसारिक माणसाने त्यांच्या घरी जर संत गेल्यानंतर काय दाखवलं पाहिजे, आमच्या घरात हे ग्रंथ आहेत, लक्षात आलं का, हे आम्ही त्या तीर्थाला गेलो त्यावेळेस ज्ञानेश्वरी घेऊन आलो, हे घेऊन आलो, ते दुसरंच दाखवत बसतं. ज्याचा त्याग तो संत करून आलाय त्याला तुमचं काय कौतुक. तो 70 एकरवर लात मारून आला आणि तुझं 2 एकर कुठं दाखवतो. विठ्ठला कशाचंही कौतुक असतं संसारिक, लक्षात आलं. धनेशू मला सांगायचं होतं, माणसं म्हणत असतात हे वावर घेतलं आम्ही, त्याच्या पलीकडचं घेतलं, ते मधलंच राहिलं, तो देईना नाही तर घ्यायचंच होता, राहू दे ना त्याला तेवढं. असं सगळं तूच घेतो. धनाच्या बाबतीत मनुष्य तृप्त राहिलेला आहे. जीवितव्येषु आयुष्याच्या बाबतीत किती जगलं म्हणजे माणसाला होतं बस झाला. किती 100 पार केली तरी तो म्हणतो नाही राहू द्या. स्त्रीषु भोग्य वस्तूच्या बाबतीमध्ये किती पदार्थ त्याला दिले. भोजन वृत्तीषु किती खाल्लं म्हणजे माणसाला वाटतं आता पुरेसं झालं. अलम वृत्ती होतच नाही. किती खाल्लं असेल आतापर्यंत आपण, का त्याचं काय किलो थोडंच मोजता येईल, टनाने सांगावं लागेल. लक्षात आलं. तरी देखील खाण्याची वासना माणसाची गेलेली नाही. जगात काही मिळवलं तरी देखील मनुष्य अतृप्तच राहील. ज्याने तृप्ती होईल असा परमात्मा मिळवल्याशिवाय जीवनाचं साचं फळ प्राप्त झालं असं म्हणता येत नाही. तुकाराम महाराजांना मात्र ती स्थिती प्राप्त झाली. कोणती स्थिती? की जी स्थिती प्राप्त झाल्यानंतर आता त्यांना काही मिळवावं वाटत नव्हतं. जगातलं सगळं सुख आपल्याला प्राप्त झालं असा त्यांचा काय झाला अनुभव झाला. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस जारी खेळी मिळी. मुक्ती त्यांनी प्राप्त करून घेतली, मोक्ष त्यांनी प्राप्त करून घेतला. आणि आपल्याला ही जी स्थिती लाभली ही संत कृपेनं लाभली असा त्यांच्या मनामध्ये भाव आहे. कारण संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तुकोबारायांना देवाची प्राप्ती झाली, मोक्ष प्राप्त झाला, मुक्ती दशा प्राप्त झाली. आणि त्यांनी मनात विचार केला की ही जी स्थिती आपल्याला प्राप्त झाली ही संतांच्या कृपेनं प्राप्त झाली. म्हणून ते संत जनांकडे गेलेले आहेत. आणि संत जनांकडे गेल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेलं जन्माचं साचं फळ, मुक्ती अवस्था, मोक्ष, ब्राह्मी स्थिती याचं वर्णन त्या संत जनांसमोर विनम्रतेनं तुकोबाराय करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. जन्मा आलो त्यांच्या, जन्मा आलो त्यांच्या, जन्मालो त्याचे, तुम्ही सांभाळिले संते, सांभाळिले संती, फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. तुकोबाराय संत जनांसमोर गेलेले आहेत, त्यांना लोटांगण घातलेलं आहे, उभं राहिलेले आहेत. मनामध्ये संतांच्या प्रति कृतज्ञता आहे, हा भाव आहे की या संत जनांच्या कृपेमुळेच हा मोक्ष, ही स्थिती मला काय झाली प्राप्त झाली. आणि ते संत जनांना सांगतात जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. हे संत जन हो, मी मनुष्य म्हणून जन्माला आलो, त्या जन्माला येण्याचं साचं फळ आज मला प्राप्त झालं. आजी संसार सुफळ झाला गे माय. काय मिळवलं असं?
म्हणून तुमचा संसार सुफळ झाला. काही लॉटरी देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे देखिले पाय आधी संसार सुफळ झाला गे माये माझे संसार सुफळ झाला गे माय आधी संसार सुफळ झाला गे माये माझे संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे देखिले पाय देखिले पाय देखिले आजी संसार सुफळ झाला गे माये. आमचा संसार सुफळ झाला. संसार म्हणजे जन्माला येणं, जन्म मरण रूप संसार आमचा काय झाला, सफळ झाला. त्याची सरलीयर झाला सफल व्यापार. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, जन्मालो त्याची आजी फळ झाले साचे. देवानं आपल्याला मनुष्य म्हणून जो जन्म दिला तो ज्या कारणासाठी दिला ते भगवत दर्शन मला आज झालं. देवानं मनुष्य देह कशासाठी दिला? देवी दिला देह भजना गोमटा. देवानं हा नरदेह भजनासाठी म्हणजेच देवाच्या प्राप्तीचं साधन करण्यासाठी दिला. कारण आणिक हे ज्ञान नाही कोठे, हे ज्ञान दुसऱ्या योनीमध्ये नाही. दुसरी योनीतील प्राणी कधी भजन करताना तुम्हाला दिसतात का? माझं बोलणं लक्षात येत आहे का? माकडांनी कधी भजन केलंय का? पशु काय पाप पुण्य जाना काय पाप पुण्य जानाती उत्तम मध्यम भोग भोगेती उत्तम मध्यम भोग भोगेती एक उपदताची मरती बैरी होती पांगुळ मुखी पशु काय पाप पुण्य जाणती पशु काय पाप पुण्य जाणती पांगुळ वैरवती काय पाप पुण्य जाणती पशु काय पाप पुण्य पशु काय पाप पुण्य जाणती. जे पशु आहेत त्यांना पाप पुण्य कळतंय का? देवाच्या प्राप्तीचं साधन जे भजन आहे ते कसं करावं हे त्यांना कळतंय का? पर देव देखील त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत नाही. कारण देवानं त्यांना जो जन्म दिला तो काही भजनासाठी दिलेलाच नाही. देव रागवेल का हो कोणावर? माकडावर, की या माकडांनी भजनच केलं नाही म्हणून. कारण देवाला माहिती आहे माकडं भजन करतच नाही. लक्षात आलं? देव त्या गाढवावरती रागवेल का? हे गाढव वारीला गेलेच नाही म्हणून. कारण देवाला ठाऊक आहे. काय ठाऊक आहे? गाढव वारी करत नाही. हा, माणसावरती रागवेल का? रागवेल कारण माणसाचा जन्म त्याने भजनासाठी दिलेला आहे. येवनी नरदेहा विचारावे सार धरावा पैर भजन मार्गी धरावा पैर भजन मार्गी येवनी नरदेहा विचारावे सार धरावा पैर भजन मार्गी धरावा पैर भजन मार्गी येऊन नरदे हा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी. माणसाला देवानं जो जन्म दिला, मनुष्याचा जन्म दिला, तोच मुळी देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी दिला. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिधला. आणि मग ज्यासाठी हा मनुष्य देह देवानं निर्माण केला, जेणे हा जीव दिला दान त्याचे करीन चिंतन. ते म्हणतात, ते करतात म्हणून ते म्हणतात, ज्यानं जीव आपल्याला दान दिला. ते आपण म्हटलं पाहिजे, आपण म्हणत नाही. लक्षात आलं? जीवनाचं साचं फळ आहे भगवत दर्शन.
जन्माली याचा लाभ पद्मनाभ दरुषणे पद्मनाभ दरुषणे पद्मनाभ दरुषणे जन्माली याचा लाभ जन्माला आलो त्याचा लाभ काय पद्मनाभ दरुषणे तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ जन्माला आल्याचं काय फळ आहे स्मरावा गोपाळ तिची खरी त्या गोपाळाचं चिंतन करणं हेच जन्माला आल्याचं फळ आहे आणि तुकोबारा यांना ते फळ प्राप्त झालं म्हणून ते संत जनांसमोर गेले उभे राहिले आणि त्यांना सांगता जन्मा आलो त्याची आजी फळ झाले साचे कसं फळ साचं फळ खरं फळ हे बाकीची सुद्धा फळं आहेत पण हे काही खरी फळं नाही हे पहा मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो आणि भगवत दर्शन जर आपल्याला झालं नाही तर नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया हा माणसानं जन्माला येऊन सगळे पुरुषार्थ प्राप्त करावे धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्याला काय म्हटलेलं आहे पुरुषार्थ म्हटलेला आहे धर्मार्थ काम मोक्षेश यस्यैकोपी न विद्यते या धर्मार्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थातला एकही जो मिळवत नाही आजागलस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकम त्या शेळीच्या गळ्याला स्तन असतात लटकलेले धड शोभत नाही तर दूधही देत नाही तसं त्याचा जन्म निरर्थक नाहीतरी गेला जन्म वाया काय केलं नाही तर जन्म वाया गेला देवाची प्राप्ती केली नाही तर जन्म वाया गेला तुकोबारांनी लिहिलं का हो जन्माला आल्यानंतर धन मिळवावं नाहीतरी गेला जन्म वाया जन्माला आल्यानंतर नाव मिळवावं गुण मिळवावा प्रतिष्ठा लौकिक संपत्ती सत्ता मिळवावी नाहीतरी गेला जन्म वाया नाही हा एखादा महिना वायाला जाईल वर्ष वायाला जाईल दिवस वायाला जाईल काही काम नाही केलं तर पण जन्म वायाला जो जातो तो कशा वाचून देवाचं दर्शन केल्यावर तुकोबारायांना मात्र देवाचं दर्शन घडलं आणि ते संत जनांच्या कृपेमुळं घडलं हे जीवनाचं खरं फळ आपल्याला प्राप्त झालं हे समजून ते संतांकडे गेले आणि त्यांना म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे हे संतजन हो मी ज्या जो जन्माला आलो त्याचं खरं फळ आज मला प्राप्त झालं हे म्हटल्याबरोबर संतांनी तुकोबारायांची स्तुती केली शाबासी दिली जसं एखादं लहान मूल शाळेतील मूल पळत यावं सर्टिफिकेट घेऊन निकालाच्या दिवशी आणि कौतुकानं त्यानं मोठ्यांना आपल्याला सगळ्याला सांगावं की मी 1 नंबर मिळवला शाळेमध्ये एवढे मार्क मला मिळाले ती मोठी माणसं काय करतात त्याचं कौतुक करतात शाबास तुला हे जे मार्क मिळाले तू वर्षभर अभ्यास केलास उन्हाडक्या केल्या नाहीस मोबाईल खेळला नाहीस इकडं तिकडं भटकला नाहीस वेळ वाया दवडला नाही टीव्ही पाहिली नाही अभ्यास केला म्हणून तुला हे काय झालं प्राप्त तुकोबारायांनी संतांना जेव्हा सांगितलं जन्माचं खरं फळ मोक्ष मला प्राप्त झाला त्यावेळेस संतांनी तुकोबारायांची स्तुती केली तुकोबाराय हे काही सहजासहजी तुम्हाला प्राप्त झालं नाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी पुन्हा पुण्य करावं लागतं बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यती यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा हा मोक्ष काय सहजासहजी प्राप्त झाला का तुम्हाला तुम्ही त्यासाठी अपार कष्ट केले म्हणून शाबासकी दिली कोणी संतांनी आता संतांनी आपण होऊन शाबासकी तुकोबारायांना दिली तरी तुकोबाराय म्हटले नाही हे संतजन हो तुम्ही माझं कौतुक करू नका फुकट मला अहंकार होईल न करावी स्तुती माझी संतजनी होईल वचनी अभिमान हे संतजन हो उगीच माझी स्तुती करू नका तुमच्या स्तुती परक वाक्यांनी मला फुकटचा काय होईल अभिमान होईल आणि तिळ मात्र जरी होय अभिमान मिरतो समान भारदेवा हे संतजन हो जरी हा मोक्ष मला प्राप्त झालेला असला तर यामध्ये माझा काही पुरुषार्थ नाही आहे तुम्ही फुकटच माझी स्तुती करून मला काय होईल अहंकार होईल होतो की नाही संतांनी एखाद्याचं नाव घेतलं की त्याला अहंकार झाला तो दुसऱ्याला जुमानतच नाही ते एवढे मोठे माझं कीर्तनात नाव घेतात आणि तू काय बोलतोस जणू त्याने याला सगळं करायला परवानगी दिली आणि त्या घेणाऱ्यांनाही कळत नाही मूर्खांना पैसे घेऊन कुणाचेही नाव घेतात अण्णा आले ना आप्पा आले कशाला आले
कालच बोललो होतो तरवडीला परवा. लोक सांगत असतात हा यांचं नाव घ्या त्यांचं घ्या. म्हटलं आम्हीच आमचे अण्णा ना आप्पा विसरून गेलो तुझे कुठं ध्यानात ठेवू. असं आहे. तूच घे काय नाव घ्यायचं. आम्ही गेल्यानंतर दिवसभर माईक बांधूनच घेईन म्हटलं. आम्ही एक तर देवाचं घेणार नाही तर संतांचं घेणार. विठ्ठला तुकोबर आहे म्हणतात संती केला अंगीकार त्यासी अभिमान थोर. संतांनी एखाद्याला जवळ केलं की तो अहंकार त्या संतापेक्षा भयंकर अहंकार. संत जवळ राहणारे लोक आहेत ना फार विचित्रच असतात. सगळे नाही थोडे बहुत. लवकर त्या संतांकडे जाऊच देत नाही. ते संत बिचारे सगळ्यांना यारे यारे लहान थोर म्हणत असतात. आतमध्ये असतात त्यांना काय माहित बाहेर कोणा. हे अडवूनच ठेवतात. नाही नाही बाबा झोपलेले आहेत. कसे झोपले जागे पेपर वाचत असतात. जाऊ देत नाही. त्या चहापेक्षा किटलीच गरम असते. त्या साहित्यिकाने असं गमतीनं म्हटलं. श्लोक नाही सांगत भला मोठा आहे त्याचा अर्थ सांग. उन्हाळ्याच्या दिवसात माध्यान्नाला सूर्य आल्यानंतर किती भयंकर उष्णता असते. बरं तो सूर्य त्याची उष्णता आहे स्वतःची स्वयंप्रकाशित आहे. उष्णतेचा प्रचंड गोलक आहे तो सुद्धा जेवढा त्रास देत नाही. कोण? तो सूर्य स्वतःची उष्णता असताना सुद्धा. पण त्याच्याकडून थोडीशी उसनी घेतलेली उष्णता त्या वाळून ती चटके देते. विठ्ठला असो कळालं असलं तर बरं नाहीतर जेवून जा सगळे. असं काय तुकोबाराय म्हटले हे संतजन हो माझी काही फुकट स्तुती करू नका. भले मी देव प्राप्त करून घेतला मोक्ष प्राप्त करून घेतला जीवनाचं खरं फळ मी प्राप्त करून घेतलं पण याच्यामध्ये माझा काही पुरुषार्थ नाही. हे जे मला प्राप्त झालं ना याच्या मागचं खरं कारण आहे हे संतजन हो तुम्ही माझा सांभाळ केला. तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती
तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुकोबारायांना मोक्ष प्राप्त झाला, पण त्याचं श्रेय त्यांनी संतांना दिलं. मोठं त्यालाच म्हणायचं जो श्रेय दुसऱ्याला देत असतो. नाही तर मीच मिळवलं मीच केलं, काही सांगतात की नाही हुशार केलं. आमच्या वडलोपार्जित काहीच नव्हतं, हे सगळं आम्हीच मिळवलं. लक्षात आलं. हे घर आम्हीच बांधलं, शेती आम्हीच घेतली, असं म्हणत नाहीत की बा वाडवडिलांच्या कृपेनं हे प्राप्त झालं, संतांच्या कृपेनं, देवाच्या कृपेनं. तसं म्हटलं पाहिजे, त्याच्यामध्ये विनम्रता आहे. मोठी मोठी जी खरी मोठी माणसं आहेत ते म्हणत असतात. त्यांना म्हटलं तुम्ही एवढा डोंगरा एवढा प्रचंड अभ्यास केला, ते म्हणत नाही मग मी रात्रंदिवस 12-12 तास वाचन नाही. गुरुकृपेनं काहीसं ज्ञान प्राप्त झालं. मोठे मोठे कलाकार ते देखील तसंच म्हणतात, गुरूंच्या कृपेनं काहीतरी प्राप्त झालं. श्रेय दुसऱ्याला देणं हे मोठ्या माणसाचं काय आहे लक्ष. आता अवघडच आहे, करतात दुसरे ना आम्हीच केलं म्हणतात, करून दुसरे जातात आणि पाट्या दुसरेच लावत असतात. लक्षात आलं. आहे काळ आलाय जवळ असं. नाही अभंगातला म्हणतोय, आपल्याला काय करायचं त्याचं. आश्वासनं देत असतात, तुमचं काम करू म्हणतात की नाही. निवडून आल्यावर करतात का नाही, करतात, कामच करतात. विठ्ठला तुम्ही सांभाळिले संती, हे संतजन हो तुम्ही माझा सांभाळ केला, म्हणून हे मला प्राप्त झालं. जीवनाचं साचं फळ मला प्राप्त झालं. सांभाळ शब्दाचा अर्थ आहे योगक्षेम. या अभंगामध्ये जो सांभाळ शब्द आहे त्याचा अर्थ आहे योगक्षेम. हे संतजन हो तुम्ही आमचा योगक्षेम वाहिला. योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तस्य प्राप्तिर योग. हा जी गोष्ट आपल्याला प्राप्त नाही ती प्राप्त होणं त्याला म्हणतात योग, आणि जी गोष्ट प्राप्तच आहे तिचं रक्षण होणं त्याला म्हणतात क्षेम. संतांच्या कृपेनं काय झाला, योगक्षेम झाला. आमच्यापासून दूर असलेला किंवा आमचंच स्वरूप असलेला परमात्मा ज्याचं आम्हाला ज्ञान नव्हतं ते ज्ञान तुम्ही करून दिलं, हा योगही घडला. आणि ते ज्ञान तुमच्या कृपेनं अबाधित अखंडपणे आमच्या अंतःकरणात स्थित राहिलं. हा क्षेम देखील तुमच्या कृपेनं घडला. अशा रीतीनं हे संतजन हो तुम्ही आमचा काय केला, सांभाळ केला. तुम्ही झाले ती कृपाळ, माझा केला जी सांभाळ. माझा सांभाळ तुम्ही केला, कारण तुम्ही कशा आहात, कृपाळू आहात. कशा रीतीनं सांभाळ केला, एका ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. तैसे मज येती झाला तर इतके वेळ सांभाळ आहे तुम्ही आम्हाला, 10-15 मिनिटं सांभाळा बाज. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, तैसे मज येती सांभाळित. सांभाळिले 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 अनाथा. निळोबरायचा अभंग आहे. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घराले 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 कृपाळ. सांभाळिले 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 अनाथा, केला निळा केला निळा केला निळा पावन. 3 वेळेस सांगितलं आमचा काय केला, संतांनी सांभाळ केला. हे संतजन हो जीवनाचं खरं फळ आज मला प्राप्त झालं, याचं कारण तुम्ही सांभाळिले संती. हे संतजन हो तुम्ही माझा सांभाळ केला. झालं एक चरण पहिलं झालं, दुसऱ्यातलं अर्ध झालं, राहिले 2.5 चरण. ते 2.5 चरण म्हणजे काय, तर जीवनाचं साचं फळ तुकोबाराय म्हणतात ना मला प्राप्त झालं. नेमकं काय प्राप्त झालं ते सगळ्या 2.5 चरणात सांगितलं. लक्षात आलं. माझं भय दूर झालं, हे जीवनाचं साचं फळ मला प्राप्त झालं. माझी खंती चिंता संपली, हे जीवनाचं साचं फळ काय झालं, प्राप्त झालं. मी कृतकृत्य झालो. कृत्य कृतम येन सकृत कृत्य. हा करण्यासारखं जे जे काही आहे ते सगळं करून ज्याचं झालेलं आहे त्याला म्हणतात कृतकृत्य. मी कृतकृत्य झालो, हे जीवनाचं साचं फळ मला प्राप्त झालं. इच्छा केली ते पावलो. आणि देवदर्शना संबंधाच्या ज्या ज्या इच्छा मी माझ्या उराशी बाळगल्या होत्या त्या सर्व माझ्या काय झाल्या,
प्राप्त झालं. हे सगळं हे अडीच चरण जी सांगितलीत ना, ती म्हणजे जीवनाचं साचं फळ कशाला म्हणतात त्याचं वर्णन केलं. भय निरसली खंती, आमचं भय दूर झालं. जो संत आहे त्याला भीती आहे का कशाची? भीत ना हे आम्ही आपुल्या मरणालाच भीत नाही, दुसऱ्याला कशाला भीत? हे आता टीव्हीवर दाखवतात ते संत बॉडीगार्ड घेऊन फिरतात. कशाची भीती यांना मला काय कळायला मार्ग नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं भय त्याच व्यक्तीला वाटू शकतं ज्याला धन आणि जीविताची आसक्ती आहे. ज्याला जीवित्वाची आसक्ती नाही आणि धनाचा काही संबंधच येऊ देत नाही, त्याला भीती कशाची? संत आणि भय एका अधिकरणात येईल कसं? संत म्हटल्यानंतर तो कसा असला पाहिजे? निर्भय. कोणत्याही प्रकारचं भय ज्याला वाटतच नाही त्याला तर संत म्हणायचं. गमतीनं म्हटलं मी टीव्हीवर दाखवतात ते संत, अंगावर काहीच नाही आणि 2 बॉडीगार्ड भीतात कशाला? मी म्हणतो विठ्ठला. भय समस्त गेलं त्याचं, त्याला तर संत म्हणायचं. लक्षात आलं? हा, संत भीतील पण कशाला? पापाला भीतील, पतनाला भीतील, दुराचरणाला भीतील. हे जीव वाम मार्गाला जात आहे, यांचं पतन होईल या गोष्टीला भीती. स्वतः संबंधी त्यांना कशाचंच भय राहिलं. कसं काय त्यांचं भय दूर झालं? तर गोष्ट अशी आहे, जे भय आहे त्याचं मूळ जे सांगितलं ते द्वैतामध्ये आहे असं सांगितलं. मोठा विषय आहे तो. एका भय शब्दावर कीर्तन होतील 2-3. त्या भर्तृहरीनं सांगितले, त्याच्या नादाला लागलं तर सप्ताह करावं लागेल अख्खा भय शब्दाचं चिंतन करायला. भोगी रोग भयम कुलेच्युती भयम वित्ती नृपालाद भयम, मधले 2 जाऊ द्या, टिंब सर्वम वस्तू भयान्वितम भुवि नृणाम वैराग्यमेवा भयम. विठ्ठला. सगळं जग भयग्रस्त आहे आणि संत मात्र निर्भय आहे. अभयम हा पहिलाच गुण दैवी गुण सांगितलेला आहे. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग, त्याच्यात दैवी गुण पहिलाच दैवी गुण सांगितला. अभय जो कुणाला भीत नाही त्याला संत म्हणायचं. संत आहे कशाला भीतो? कस काय भीतो? काही स्वार्थ असल्याशिवाय माणूस भिणार नाही. लक्षात आलं? ज्याचा स्वार्थच नाही तो कशाला भीतो? तू बरं भीते कुणाला? वैकुंठ सद्गुरू बंशी बाबा भीत होते कुणाला? त्यांना भीत होते लोक. विठ्ठला. बरं म्हणता आमचं सगळं भयच नष्ट झालं. कारण भयाचं जनक द्वैत आहे. द्वितीयाद् वै भयम भवती. वेदानं सांगितलं द्वितीयत्वाची कल्पना आली रे आली की भीती निर्माण झालीच म्हणून समजायचं. या श्रुतीचा अनुवाद ज्ञानोबारायांनी केला. आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेदी. सगळं ज्ञानेश्वरीत आलंय बाबांनो, आपल्या जवळ लिहिली. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानोबारायांनी सांगितली 2.5 वर्षे राहून सगळ्यात पुण्य पावन असलेली ही भूमी आहे. विठ्ठला. ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता ज्ञानोबारायांना त्यांनी ही भूमी निवडावी. ही किती पुण्य पावन असेल. आम्ही रोज सांगतो 1 तास प्रवचन करायचं असेल तर ती प्रवचन करण्याची जागा पवित्र असावी अशी आपली अपेक्षा असते. कुठेही करतो का प्रवचन आपण? म्हणजे स्टँडवर बसा बसा मी आता प्रवचन करतो, नाही करणार. जुगाराच्या अड्ड्यावर करतो का? नाही करत. कुठं करतो? मंदिर, मठ, यज्ञशाळा, पाठशाळा, पवित्र स्थान. 1 तासभर आपल्याला भजन करायचं असेल तरी आपण म्हणतो जागा पवित्र पाहिजे. ज्ञानोबारायांना 2.5 वर्ष राहायचं होतं आणि ज्ञानेश्वरी अमृतानुभव हे दोन्ही ग्रंथ जगाला सांगायचे होते. किती जागा पवित्र असेल ती निवडली. त्यांच्या राहण्यानं अधिक पवित्र झाली यात संशय नाही, पण ते आले याचाच अर्थ ती आधीचीच पवित्र आहे. विठ्ठला. त्या भूमीच्या परिसरातले आपण लोक आहोत. पैतृ भुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालयासे त्रिभुवनैक पवित्र. केवळ नगर जिल्ह्यात पवित्र, महाराष्ट्रात पवित्र, भारतात नाही
पृथ्वीवर नाही, त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये पवित्रात पवित्र भूमी म्हणजे नेवासा विठ्ठल। आणि त्या भूमीमध्ये जन्माला आलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ काहीच सांगायचं सोडलं नाही ज्ञानोबा। द्वितीयत्वाची कल्पना आली की भय आलंच। तुकोबराय म्हणतात संत कृपेने आमचं द्वैत नष्ट झालं, त्यामुळं भय देखील काय झालं, समूळ नष्ट झालं। भय निरसली खंती, खंती म्हणजे चिंता। आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची। आम्ही काय झालो, निश्चिंत झालो, चिंता रहित झालो। चिंता ते पळाली गोकुळा बाहेर, चिंता पळूनच गेली। चिंता नाही गावी विष्णुदासाची, विष्णुदासाच्या गावातच चिंता राहिली नाही, निश्चिंत झालो। निश्चिंतता वेगळी आणि निष्काळजीपणा वेगळा बरं का, लक्षात आलं तर पहा। काही माणसं कशा असतात, निष्काळजी असतात, आणि संत निश्चिंत असतात। भगवत कृपेनं ज्ञानानं प्राप्त होती ती निश्चिंतता, आणि आळसातून येतो तो निष्काळजीपणा। विठ्ठला आमचं भय दूर झालं, आमची चिंता दूर झाली, हे जीवनाचं साचं फळ आम्हाला काय झालं, तुमच्या कृपेनं प्राप्त झालं। कृतकृत्य झालो, करण्यासारखं जेवढं काय आहे ते सगळं आम्ही केलं। काम नाही झालो पाही रिकामा, आम्हाला काही प्राप्तव्य राहिलं नाही म्हणून कर्तव्य देखील राहिलं नाही। कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आणि आम्ही देवदर्शनासंबंधी पूर्वी इच्छा बाळगल्या होत्या। संत जनांना देखील आम्ही विचारलं होतं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, देव माझ्यावर कृपा करील का, अशा इच्छा आम्ही बाळगलेल्या होत्या। तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, ह्या इच्छा आम्ही बाळगलेल्या होत्या। त्या सर्व इच्छा तुमच्या कृपेमुळे आमच्या काय झाल्या, पूर्ण झाल्या। हे जीवनाचं साचं फळ आम्हाला काय झालं, प्राप्त झालं। परमार्थ कशासाठी करायचा, हे प्राप्त करण्याकरिता, भय दूर होण्याकरिता, चिंता दूर होण्याकरिता, कृतकृत्यता येण्याकरिता, आणि भगवत दर्शनासंबंधीच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याकरिता काय करायचा, परमार्थ। हे परमार्थाचं साचं फळ आहे विठ्ठल। तुकोबाराय तुम्हाला संतांच्या कृपेनं जीवनाचं साचं फळ जे प्राप्त झालं, तुम्ही म्हणतात आमचं भय नष्ट झालं, चिंता नष्ट झाली, आम्ही कृतकृत्य झालो, संपूर्ण इच्छा आमच्या पूर्ण झाल्या। अजून असं काय तुम्हाला नेमकं मिळालं की त्याला तुम्ही जीवनाचं साचं फळ म्हणतात, ते शेवटच्या चरणात। तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ। आता करून शके बळ, आता करून शके बळ, करून शके बळ, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती। आता करून शके बळ, आता करून शके बळ, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती। भयानी रात्री खंती,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुकोबाराय म्हणतात जगाला ग्रासू पाहणारा हा काळ अवघाची आकार. ग्रासीला काळी एकते निराळी हरीचे नाम. निहाळी पाक एवढा पसरला से चवडा करून या माझी वडा आकार गजू. असा हा महाभयंकर काळ तो सुद्धा आता आमच्यावर कोणत्याही प्रकारचं बळ करू शकत नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. जगाला राबवणारा काळ तुकोबाराय म्हणतात आमच्या घरी राबतो आहे. तो आमचा कोण आहे? गुलाम आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. जगाला हा काळ खाऊन टाकतो पण आम्ही मात्र त्याच्या मस्तकावरती पाय देऊन उभे आहोत. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संधी भय निरसली खंती. संत कृपेनं प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन तुकाराम महाराजांनी संतांच्या समोरच या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. या ठिकाणी या अभंगाची काही मोडकी तोडकी सेवा करण्याचा आपण प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करूया. सेवेसाठी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी महाराज मंडळी आहेत, माझ्या समोरही आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपण पार पाडली. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवंताच्या संतांच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल.